नमस्कार. अभिव्यक्तीच्या नावाने जो काही धिंगाणा महाराष्ट्रात चाललाय त्या धिंगाण्याचं मला आता कीव येऊ लागली आहे. म्हणजे मी सातत्याने निराशावादी जे व्हिडिओ करतोय ना त्याचं कारण हे आहे. समाज माध्यमावर व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, म्हणून किती आणि काय व्यक्त व्हायचं याला काही मर्यादा आहे की नाही, काय बोलायचं याला काही मर्यादा आहे की नाही. समाज माध्यमावर व्यक्त होणाऱ्या आणि व्ह्यूज मधून मिळणारे पैसे अथवा नरेटिव्ह सेट करण्याची प्रवृत्ती याचा हेतू साध्य करण्यासाठी वाटेल ते बरळण्याची सवय लागली आहे. बरं, हीच सवय राजकारण्यांना सुद्धा लागली आहे. राजकारण्यांच्या मध्ये एकनाथ खडसे आपली भूमिका बदलतात, त्यानंतर संजय राऊत वाटेल ते बोलतात, तो मिटकरी वाटेल ते चालू आहे. म्हणजे ज्यानं त्यानं उठावं आणि आपापल्या भाषेत आपापल्या शब्दात जे समजलंय ते बोलत राहावं, काहीही बोलावं. आपल्या वक्तव्यातून एखाद्या व्यक्तीच्या भावनेशी आपण खेळतोय याचं जरासही भान उरत नाही का? राज्य सरकारमधले व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांना कसंही करून अडकवायचंच या पोटी जे काही चाललंय ते किती भयंकर आहे. आणि हे लोक बघतात, हे खरं वाटायला लागतं. हळूहळू अशाच गोष्टी खऱ्या वाटू लागतात. गोबेल तंत्र वापरण्याची ही कोणती पद्धत नव्याने आपण रूढ केली आहे. बातम्या काय येत आहेत? कोणी सांगितलं दादा जिवंत आहेत, कोणी सांगितलं पायलट जिवंत आहे, कोणी सांगितलं विमानाचा कलर वेगळा आहे. हे काय आहे माहित आहे? माझ्याकडं अतिरिक्त माहिती आहे हे सांगण्याचं कारण आहे. म्हणजे दादांचा विमानात बसतानाचा शेवटचा व्हिडिओ म्हणून एक व्हिडिओ दाखवला गेला. तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलाय, तो बघा. पाहिला? मुळात या व्हिडिओतल्या काही गोष्टी जाणीवपूर्वक बघणं आवश्यक आहे. का बघणं आवश्यक आहे ते सांगतो मी. कारण हा व्हिडिओ अंधारातला आहे, पहाटेचा आहे. मुंबईच्या विमानतळावरून दादा पहाटे निघालेले नव्हते. दादाची निघण्याची वेळ जवळपास 7 नंतरची होती. 20 ते 30 मिनिटापर्यंतचा बारामतीचा प्रवास आहे. 8:43 8:45च्या आसपास 40 ते 45 या दरम्यान विमान क्रॅश झालंय. याचा अर्थ दादाची निघण्याची वेळ 7:45 ते 8 या दरम्यानची असेल. 7:45 ते 8च्या दरम्यान निघालेले दादा या अंधारात असतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बातमी काय दाखवल्या गेली? विमानाचा रंगच वेगळा झाला होता म्हणले. बघा बघा, पाहिलं? काहीही बोलायचं हे आधीच्या कधीतरी बसल्याचं चित्र व्हिडिओ दाखवत. आता मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवतोय. बघा, 6 माणसं होती, प्रेत निघाली 5च, एक कोणीतरी जिवंत आहे. असं पहिलं चित्र. दुसरं चित्र दाखवतो. अजित दादा जिवंत आहेत, ते परत येणार आहेत. अजित दादा जिवंत आहेत म्हणताना जरा तरी काही वाटायला हवं. बाकी सोडा, राजकारण गेलं चुलीत. सुनेत्राताई, त्यांची 2 मुलं, सून, आई, अजितदादांची वयोवृद्ध झालेली आई, चुकून जर यांच्या नजरेत हे पडलं तर काय भावना होईल हो, काय भावना होईल. तुमचा पॉलिटिकल खेळ एकीकडं आणि त्या कुटुंबाच्या भावना एकीकडं. दुसरी बातमी दाखवतो. पायलट जिवंत आहे. पाहताय? काय बोलावं या माणसांविषयी. म्हणजे 6 माणसांचा जावाई शोध लावला कोण, त्यावर बोलून झालंय. लावला कोण, झालं काय,
काही कल्पना नाही. पायलट जिवंत आहे, विमानाचा कलर वेगळा, दादा जिवंत आहेत, दादाकडं फाईल होती, मारल्या गेलं आहे, हा घातपात होता. काय देवानी तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलत सुटायचं. एकाने काय व्हिडिओ टाकला, म्हणले रिमोटनं ऑपरेट केलं गेलं होतं विमान, ते पाडलंय. अरे ज्याला बोलायची शुद्ध नाही, ज्याला आपण काय बोलतोय ते कळत नाही, ज्याला शब्द नीट वापरता येत नाही, तो माणूस या गोष्टी बोलायला लागलाय. लाख लाख लोक टाइमपास म्हणून याला बघतात. काय हे असलं समाज माध्यम आपण चालवतोय, याविषयी स्वतःला वाईट वाटायला लागतो. या घाणीत आपण आहोत. स्वतःविषयी तिरस्कार यायला लागतो. मला या माणसांच्या विषयी काय बोलावं काय नाही हा प्रश्न आहे. स्वतःच्या विषयी तिरस्कार यायला लागतो. तोंड दिलंय म्हणून बोललंच पाहिजे असं नाही. बोललंच पाहिजे असं नाही. लोक संसदेत बोलतायत, पत्रकार परिषदा घेऊन बोलतायत आणि युट्यूबवर सुद्धा बोलतायत. काय त्या विलिनीकरणावर तमाशा चाललाय. ते म्हणाले विलिनीकरणाला आता परवानगी दिलेली आहे. अमित शहा मोदींनी परवानगी दिली आहे. काय संबंध अमित शहा मोदींचा या विलिनीकरणाला परवानगी द्यायचा? विलिनीकरण होणारच. विलिनीकरण रोखलं, कोण रोखलं? अरे काय चाललंय हे सगळं? म्हणजे केवळ नरेटिव्ह पसरविणे, एखाद्या समाजाच्या मध्ये, जातीच्या मध्ये द्वेष पसरवणे, यासाठी हे सगळं चाललंय, किंवा एखाद्याला खलनायक करण्यासाठी हे चाललंय. तर अशा अभिव्यक्तीच्या आईचा घो एवढं म्हणल्याशिवाय दुसरं काहीच हातात उरत नाही. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक